पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। गेल्या 3-4 महिन्यांपासून या रस्त्यावर प्रवास करणं मोठं जिक्रीचं झालं आहे, तर वाहन चालक त्रस्त झाले आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। तर या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सचिव वसीम पठाण व त्यांच्या ग्रुपने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली। मात्र या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत वसीम पठाण व त्यांच्या ग्रुपने डहाणू येथील प्रांत अधिकारी विशाल खत्री यांच्याशी आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी चर्चा केली, जिथे त्यांनी सर्वात वाईट रस्त्यांचे परिणाम स्पष्ट करून दाखवले। या रस्त्यावर अनेक अपघात होतात, अनेक वाहनांचे नुकसान होते। थोडक्यात या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होते, असे त्यांनी स्पष्टपणे विशाल खत्री यांना बोलून दाखवले व याबाबत एक निवेदन सुद्धा त्यांनी खत्री यांना दिले। यावेळी विशाल खत्री यांनी ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करत सूचना दिल्या। तर त्यानंतर लगेचच आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सचिव वसीम पठाण यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व त्यांना कार्यालयात बोलावून चर्चा केली। आज पुन्हा एकदा डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांशी पठाण यांची चर्चा झाली आणि यावेळी त्यांना त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला। रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांना देण्यात आले। तर डहाणूच्या रस्त्यांबाबत तात्काळ कारवाई केल्याबद्दल वसीम पठाण व त्यांच्या ग्रुपने डहाणूचे प्रांत अधिकारी विशाल खत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता यांचे आभार मानले।